अजितदादा गटाचे 15 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला आहे. नेमकं काय परिस्थिती आहे? मी अगोदरही सांगितलं, जयंत पाटील साहेब हे नेते आहेत मोठे. त्यांच्या दावा कितपत खरा हे तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल. आजची तारीख आहे मला वाटते आज 19 तारीख आहे. 25-26 तारखेपर्यंत त्यांच्या या वक्तव्याचं स्पष्ट चित्र होणार आणि आमचे 15 त्यांच्याकडे आहेत की त्यांच्यातलाच मोठा नेता आमच्याकडे आहे हे चित्र लवकरच महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर येणार. धर्मराव बाबा आत्रामांनी स्वतः जयंत पाटील संपर्कात असल्याचं म्हटलंय. काय परिस्थिती? धर्मराव बाबा शेवटी सिनियर नेते आहेत. त्यांनी जर म्हटलं असेल तर काही तथ्य असू शकतं त्यात असू शकतं. ते सांगतात तुमच्याकडले 15 त्यांच्या संपर्कात आहे. तुम्ही त्या दिवशी बोलताना त्यांचे 4 तुमच्या संपर्कात आहे. मी सांगतो ना, आजची तारीख 19 आहे. येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये महाराष्ट्रात हा संभ्रम राहणार नाही की कोणाचे आमदार किती लोकांच्या संपर्कात. काल आता मानसिंग नाईक एकटेच आमदार जो आढावा घेतला लोकसभेचा त्यामध्ये पवार साहेबांच्या बैठकीत उभे होते. आणि मानसिंग नाईक आमच्यासोबत सुरुवातपासूनच नाही आहेत. ते साहेबांच्या गटाचेच आहेत. त्याच्यामुळे एकटे ते गेले म्हणजे आमचे 15 आमदार संपर्कात असतील असा कयास साहेबांनी लावला असेल तर तो चुकीचा आहे, म्हणजे जयंत पाटील साहेबांनी. आणि आम्ही तुम्हाला आणखी विश्वासाने सांगतो की आमचे किती संपर्कात आहेत, त्यांचे किती संपर्कात आहेत यापेक्षा महाराष्ट्राच्या समोर दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरात लवकर दिसेल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बर्फीचे दोर कापले गेले असं सांगण्यात आलं होतं. मात्र 5 राज्यातल्या निवडणुका दोन्ही गट लढत नाही आहेत. संवादाचे सूर मात्र सध्या आहेत का? एक लक्षात घ्या, पवार साहेब 5ही राज्यात निवडणुका लढवत नाही आहेत हा पवार साहेबांचा प्रश्न आहे. पण आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि प्रफुल्लभाईंनी पण हा निर्णय घेतला की 5ही राज्यात शेवटी आपली ताकदही ओळखली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग निवडणुकीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. दोघांचंही आता एक मत आलं. आता हा को इन्सिडन्स याला म्हणता येईल. शेवटी बोलणं तर असतंच. आता मध्यंतरी अनेक नेते आमच्या अकोल्यात पण आणि बोलणं असतं, असं काही प्रश्न नाही. पण दोन्ही गट 5 राज्याच्या निवडणुका लढणार नाहीत ह्याच्यावर जे शिक्कामोर्तब झालं हा केवळ को इन्सिडन्स आहे. वरतीचे दोर त्यांनी जरी कापले असतील आमचा प्रयत्न आहे की त्यांनी अजितदादाच्या नेतृत्वात आता महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमधल्या ज्या काही निवडणुका असतील त्यामध्ये अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न कायम राहणार. वरच्या पातळीवर काही बोलणी सुरू आहे दोन्ही पक्षातील दोन्ही गटातल्या नेत्यांमध्ये? दोन्ही गटातल्या नेत्यांमध्ये साधारणपणे संवादाचे सूर असतातच. दिल्लीतही असतात, मुंबईमध्ये पण असतात. विसंवाद होऊ नये हा प्रयत्न सगळ्यांचाच असतो. तर आमचं म्हणणं एकच आहे की अजितदादा तुम्हाला का नकोत, म्हणजे त्यांच्या आमदारांना एकदा आता स्वीकारून घ्या आणि या दादांच्या मार्गदर्शनाला आपण महाराष्ट्र पिंजून काढूया. रोहित पवार संघर्ष यात्रा काढतायत. त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. त्यांना अधिकार आहे संघर्ष यात्रा काढण्याचा. त्यांनी कोणाविरुद्ध संघर्ष करावा हे एकदा ठरवून घेतलं पाहिजे. जर आपल्याच लोकांविरुद्ध संघर्ष करत ते संघर्ष यात्रा काढत असतील तर जनताच त्यांच्या विरुद्ध संघर्ष करेल. आपलेच लोक कोण आहेत? आता दादांच्या बद्दल ते बोलत राहतात. दादांच्या विरोधात बोरवणकर प्रकरणात आपण पाहिलं असेल. आमच्याबद्दल ते एकेरी भाषेमध्ये अनेकदा बोललेले आहेत. अनेक नवखे आमदार जे दादांसोबत आहेत त्यांना अप्रत्यक्षपणे ते वेगळ्याच पद्धतीनं गद्दार बिद्दार म्हणत असतात. त्याच्यामुळे आपल्याच लोकांच्या विरुद्ध संघर्ष करत असताना शेवटी कुरुक्षेत्राचा पण इतिहास महाभारताचा आपल्या डोळ्यासमोर असेल. त्याच्यामुळे त्यांची जी पदयात्रा आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं करावी. पण या पदयात्रेमध्ये अजितदादांसारखे जे सिनियर नेते भुजबळ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील या नेत्यांवर टीका टिप्पण्या केल्यापेक्षा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याच्या राजकारणाच्या संदर्भातच ती यात्रा करावी अशी अपेक्षा आम्हाला आहे. नाहीतर यात्रा करायची आणि मग दादांनाच डॅमेज करायचं असं चुकूनही कृत्य त्यांनी करू नये. जर त्यांनी तसा प्रयत्न केलाच तर शेवटी मग आम्हाला दुसरी यात्रा करावी लागेल. रोहित पवार अजित पवारांची जागा घेऊन पाहतात असं वरकरनी एक चित्र दिसतंय. सुप्रियाताईंना परत एक कॉम्पिटिटर निर्माण झालं असं वाटतं. त्यांनी कबूल केलंय की ते अजितदादा होऊ शकत नाहीत आणि अजितदादा शेवटी जसं पवार साहेब कोणी होऊ शकत नाही तसं अजितदादाही कोणी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची आयडेंटिटी स्वतः निर्माण करावी. जनतेने त्यांना मनातून स्वीकारलं पाहिजे असं त्यांचं सर्व छबी असावी. ते कालपर्यंत होती. पण जसं जसं ते दादांच्या विरुद्ध बोलायला लागले त्यांची प्रतिमा ते स्वतःच खराब करत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी अजितदादा होताना दादा होण्याचा प्रयत्न केल्यापेक्षा शेवटी तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा जनतेसमोर. जनता स्वीकारेल. लोकशाहीमध्ये ज्याला स्वीकारायचं आहे त्याला. बोरवणकर प्रकरणात आधी दादांच्या चौकशीची मागणी केली, नंतर युटर्न घेत
त्यांनी की अजितदादांना भाजपच फसवतं या प्रकरणात. त्यांना माहित होतं की शेवटी बोरवणकर प्रकरणात काही तथ्य नाही. स्वतः पत्रकार परिषद घेऊन अजितदादांनी बऱ्याच काही गोष्टी समाज माध्यमांसमोर मांडल्या आणि त्याच्यानंतर त्यांची एक गोष्ट लक्षात आली की हे प्रकरण फक्त काहीतरी पुस्तक विक्री वाढावी म्हणून त्या मॅडमनी केलं असेल आणि मग आता काय करावं. तर मग त्यांनी तो सोयीनं भाजपकडे त्यांचा मोर्चा वळवला. सोयीचं राजकारण ते करत असतात रोहित पवार. एक शेवटचा प्रश्न विचारतो. जशी रोहित पवारांची यात्रेच्या संदर्भात पाहून बोलताना एका आणखी तुमच्या गटाच्या एका यात्रेची तुम्ही गेलेली, पुढच्या काही दिवसात अशी यात्रा प्रस्तावित आहे का अजितदादा गटाची? नाही, शेवटी दसऱ्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढण्याचं जवळपास ठरतंय असं दिसतंय आणि मी स्वतः तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आणि दादांना विनंती केलेली आहे की संविधान सन्मान यात्रा ही महाराष्ट्रभर निघावी आणि त्याची सुरुवात मातृतीर्थ सिंदखेड राजावरून व्हावी आणि त्याचा समारोप हा दीक्षाभूमीवर व्हावा आणि या माध्यमातून विदर्भातली जी महत्त्वाची स्थळं आहेत, गाडगेबाबांचं जन्मस्थळ, तुकडोजी महाराजांचं जन्मस्थळ, वसंतराव नाईक साहेबांचं जन्मस्थळ, पंजाबराव देशमुखांचं जन्मस्थळ आणि दीक्षाभूमी अशी ती परिक्रमा यात्रा महाराष्ट्रात असावी असं मी केलंय. ती काही कॉम्पिटिशन रोहित पवारांच्या यात्रेसोबत नसेल. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तो विचार अजितदादा कसं जपतात अशा अनुषंगाने ती यात्रा असावी. त्यामध्ये फुलेशाहू आंबेडकरांच्या वैचारिक विचाराची मेजवानी महाराष्ट्राला मिळावी असं मी स्वतः त्यामध्ये विनंती केलेली आहे. जर ती पक्षाने मान्य केली तर दसऱ्यानंतर मी पण महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात करेन. तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शिंदे गटानं 22 जागा ज्या आहे लोकसभेच्या त्याच्यावर दावा केलेला आहे. जर शिंदेगड 22 लढत असेल, भाजप पहिलं सूत्र 26-22 असं होतं, तर अजितदादा गटाचा किती जागांवर दावा? त्याचा शेवटी तो लोकसभेचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्यावर वरिष्ठ पातळीचे नेतेच ठरवतील. मी काय त्याच्यावर बोलणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.